बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. इथे एका तरुणाने आपल्या काही साथीदारांशी संगनमत करत आपल्याच मित्राची निर्गुणपणे हत्या केली. आरोपींनी तरुणाला गाठून अमानुषपणे मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती की तरुणाचा थेट मृत्यू झाला. या प्रकरणी तलावडा पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवम यादव, सत्यम मांगले, गणेश यादव, राजाभाऊ यादव आणि ईश्वर यादव असं गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे. तर शिवम चिकणे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मयत शिवम हा माजलगाव इथे इंजिनिअरिंग शिक्षण घेत होता. प्रेम प्रकरणातून मुलीच्या भावाने त्याची निर्गुणपणे हत्या केली. ही घटना बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महेश शिवम चिकणे याचा आपल्या गावातील एका मित्राच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मागील काही दिवसांपासून हे प्रकरण सुरू होतं, पण अलीकडेच मुलीच्या भावाला दोघांमधील प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. यामुळे संतापलेल्या आरोपीने आपल्याच मित्राचा काटा काढायचं ठरवलं. त्याने आपल्या इतर 4 साथीदारांच्या मदतीने शिवमला मारहाण करण्याचा कट रचला. मुलीच्या भावाने इतर 4 जणांना सोबत घेत शुक्रवारी शिवम चिकणे याला बेदम मारहाण केली. यात शिवम गंभीर जखमी झाला. यामुळे त्याला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला संभाजीनगरला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यानंतर त्याला संभाजीनगरला घेऊन जाताना वाटेतच शिवम अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणी मयताचे वडील काशीनाथ चिकणे यांच्या तक्रारीवरून तलावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जातोय. आंबेजोगाई तालुक्यातील देवळा गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला 2 दिवस डांबून ठेवत बांबूच्या काठ्यांनी, लाकडी दांडक्याने व लाथाबुक्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्याला मार लागून पोटात गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याच्यावर आंबेजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अविनाश सगट असा मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. मयत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास आंबेजोगाई ग्रामीण पोलीस करतायत.